नमस्कार मैत्रिणींनो, कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते। अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला लोणचं बनवून दाखवत आहे। गूळ केव्हा घालायचा, तेल कसं टाकायचं किंवा मसाले कोणते वापरायचे, अगदी सोपी पद्धत। आणि इथे मी लाल मिरची लसूण असा खरडा टाकला आहे आणि दरवर्षी मी हाच टाकते। लोणचं वर्षभर त्याहीपेक्षा जास्त चांगलं टिकतं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे अतिशय रुचकर चविष्ट होतं। चला तर लगेच तयारीला लागू। कैरा स्वच्छ धुवून आणि फोडायला घ्या। माझ्या आईसारखं स्वतः फोडू नका, ज्याला बळ असेल ज्याच्या मनगटात ते, तसं आईलाही खूप बळ होतं पण आता नाही। तर मी अशा व्यवस्थित फोडून घेतल्या आणि त्याला हळद आणि मीठ लावून थोडा वेळ उन्हात ठेवल्या। तर आता मी इथे सर्व प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देणार आहे। फक्त इथे सांगताना असं सांगते की आठवणीने लवंग घ्या, मिरे घ्या, मेथ्या घ्या, ही तयारी आठवणीने ठेवा। तर थोडंफार कुटून घ्या हां, ते जसं की मेथ्या पण। फक्त मी मीठ इथे गरम करून घेतलेलं आहे, म्हणजे त्यातला ओलावा काढून घेतलेला आहे। स्वच्छ स्टीलचं पातेलं घ्या किंवा टोकरी घ्या आणि लाल मिरच्या अगोदर वाटून घ्या, नंतर त्यामध्ये लसूण वाटून घ्या। आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा। तेल जास्त गरम करा आणि थंड होईस्तोवर वाट बघा। मी आता वेलदोडे टाकलेले आहे, तर अजिबात ते तळले गेल्यासारखे झाले आहे का, म्हणजे मी पूर्ण तापवून आणि थंड केलेलं आहे। तर सर्वप्रथम तेलामध्ये हे वेलदोडे टाका। नंतर मीठ जे पसरवलेलं होतं आपण टोकरीमध्ये स्टीलच्या, त्यामध्ये अशी दालचिनीचे तुकडे टाका पसरून। जशी मी स्टेप बाय स्टेप प्रोसेस केलेली आहे तशीच तुम्ही बनवा। खरंच वर्षभर तुमचं लोणचं टिकेल। इथे मेथ्या फक्त मी स्वच्छ निवडून मिक्सरमध्ये थोड्या अशा अर्ध्याला सगळ्या बारीक केल्या, तेही अशा पसरून द्या। लवंग आणि मिरेही असे अर्ध्याले सगळे बारीक केले, तेही त्या मिठामध्ये पसरून द्या। जास्त बारीक करू नका, जास्त बारीक केलं की लोणचं काळं दिसतं। आणि हे बघा, ही मोहरीची डाळ आणि बडीशोप, ही मी काहीच नाही, फक्त स्वच्छ निवडून थोडा वेळ उन्हात ठेवून तीही त्या मिठावर पसरून घेत आहे। तुम्हीही अशा पद्धतीने घ्या, अगदी रुचकर असं हे लोणचं बनतं बरं का। नक्की एकदा बनवा। तर येथे हिंग बारीक पावडर केलेली हे मी 2 झाकण टाकलेलं आहे, म्हणजे मी त्याचंही प्रमाण तुम्हाला पुढे सांगते। आणि हे बघा, हा खरडा जो की आपण लाल मिरची आणि लसूण वाटलेला होता तोही व्यवस्थित मिक्स करून घ्या। अगोदर लाल मिरची वाटून घ्यायची आणि नंतर त्यामध्ये लसूण वाटायला घ्यायचा। एकखटी दोन्ही वाटायला घेतलं तर ते वाटलं जाणार नाही मिक्सरमध्ये। ते पण व्यवस्थित मिक्स करून घेतलं। थोडीशी कलरची आणि थोडी घरातील मसाल्याच्या डब्यातली चटणी टाकली, थोडी हळद टाकली त्यावरच। हे बघा, अशा पद्धतीने इथे मी लोणचे मसाला पण वापरलेला आहे। जरी मी इथे कच्चे मसाले वापरले, नक्की तुम्ही वापरा। प्रमाण थोडं कमी ठेवा लागलं असतं, काही हरकत नाही। हे बघा, अशा पद्धतीने तेही सर्व मिक्स करून घ्या। अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी हे लोणच्याची रेसिपी दाखवलेली आहे। आणि मी हे जे माझ्या भावासाठी लोणचं बनवून तिथे माहेरी गेले, ते बनवलं ना, त्यांना तर खूप आवडलं। तर हे बघा, ते तेल आता थंड झालेलं आहे, त्यात वेलदोडे थोडेसे कोमट असताना टाकलेले आहे आणि सर्व तेल आणि तो मसाला मिक्स करून घेतलेला आहे। आता ह्यामध्ये आपण जे हळद आणि मीठ लावलेलं, म्हणजे आदल्याच दिवशी मी फोडून रात्रभर तशाच बाजावर किंवा एका पाटीत ठेवल्या होत्या, त्यातलं पाणीसुद्धा नितरून गेलेलं आहे बरं का, ते मी तुम्हाला इथे दाखवण्यास विसरले। तर ते व्यवस्थित, हे बघा, किती कोरड्या कुरकुरीत दिसत आहे आणि काळ्या तरी झालेल्या आहे का लोणच्याच्या खापा, जसं कैरीच्या। तर अशाच पद्धतीने तुम्ही बनवा। मस्त असं लोणचं होतं, भरपूर दिवस टिकतं आणि रुचकर लागतं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मग तुम्ही धिरड्याबरोबर खा, थालीपीठाबरोबर खा, पोळीबरोबर खा, तोंडी लावा, कशाबरोबरही। हे बघा, सर्व काही मिक्स करून घेतलं आणि परत आता मी तेल गरम करून त्यामध्ये थंड करून मग त्यामध्ये टाकणार आहे। आता इथे आपल्याला गूळ पण टाकायचा आहे, तर गुळाचं प्रमाण पण मी तुम्हाला पुढे लिहून दिलेलं आहे, तिथे तुम्ही बघालच। तर हे बघा, अशा पद्धतीने छान असं लोणचं मिक्स झालेलं आहे। आता आपण त्यामध्ये गूळ टाकू। तर कोणाकोणाला जास्त गोड आवडतं तर तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता, पण जास्तही गूळ टाकू नका, प्रमाणच ठेवा। तर हे बघा, कसा कलर आलेला आहे मस्त असा लोणच्याला। तर नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून बघा, स्टेप बाय स्टेप। तसं तर लोणचं बनवणं फार सोपं आहे, पण माझ्या मैत्रिणी खूप घाबरतात, बनवू का नको, खराब होईल का, टिकेल का। काहीच होत नाही, जर तुम्ही अशा पद्धतीने लोणचं बनवलं तर ते छानच होणार, घरातल्या सगळ्यांना आवडणार, वर्षभर टिकणार आणि तुमचं फार कौतुक होणार। मस्तपैकी तुम्ही कुठल्याही रोजच्या जेवणाबरोबर वाढून घ्या अथवा नुसतं लोणचं पोळी पोरांना डब्याला द्या, नक्कीच त्यांना
आवडेल आणि नक्कीच ते तुमचं कौतुक करतील की माझी मम्मी, मावशी, काकी, आई, ताई सुगरण आहे. हे बघा मस्त मी तांदूळक्याची भाजी माहेराहून आणली, बनवून मस्त असा आता आरामशीर बसून आस्वाद घेणार आहे लोणच्याचा आणि त्या भाजीचा. तेव्हा बाय, सबस्क्राईब करा तेवढं फक्त.